हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, NTU नेट आणि आपला महाराष्ट्र सेट यांच्या दृष्टिकोनातून पेपर फर्स्टसाठी आपण पूर्णपणे एक युनिट वाईज टॉपिक वाईज सिरीज सुरू केला आहे. यामध्ये आपण पाहत आहोत हायर एज्युकेशन. याआधी रिसर्च ॲप्टिट्यूड आणि टीचिंग ॲप्टिट्यूड पूर्णपणे मी कव्हर केला आहे. त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील, ते तुम्ही कव्हर करू शकता. गाईज, हायर एज्युकेशनमध्ये लेसन नंबर 4 आहे. याआधी आपण बरेच टॉपिक डिस्कशन केलं आहे हायर एज्युकेशन बाबतीत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हायर एज्युकेशनला आपण 3 पार्टमध्ये डिवायडेशन केलं होतं. कसं, पहिलं एशियंट एज्युकेशन म्हणजे एकदम प्राचीन एज्युकेशन कसं होतं, म्हणजे गुरुकुल्स वगैरे, ते पहिलं एशियंट एज्युकेशन. नंतर आपण दुसरा पार्ट घेतला होता की प्री इंडिपेंडंट म्हणजे स्वातंत्र्य होण्याआधी, भारत स्वतंत्र व्हायचं 1947ला, त्याच्या आधी कोणत्या कमिटी झाल्या त्या एज्युकेशनसाठी, कोणते ॲक्ट्स होते ते आपण पाहिले. नंतर आता पोस्ट इंडिपेंडंट जो आपला थर्ड पार्ट आहे. आता यामध्ये पोस्ट इंडिपेंडंटमध्ये 1947 नंतर ज्या काही कमेंटी आल्या कधी 2021पर्यंत, त्या सर्व गोष्टी आपण पोस्ट इंडिपेंडंटमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे सांगायचं काय, तर हायर एज्युकेशनचा जो उरलेला सर्व पार्ट आहे तो कशात येतो, पोस्ट इंडिपेंडंटमध्ये येतो. आणि प्री इंडिपेंडंट म्हणजे 1947च्या आधी जे काही कमिटी वगैरे होत्या त्या ऑलरेडी 3 लेक्चरमध्ये मी डिस्कशन केले आहे. ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिथून तुम्ही पाहू शकता आधीचे 3 लेक्चर. आता हे लेक्चर नंबर 4 आहे. इथून पुढे सर्व आपण काय डिस्कशन करणार आहे, पोस्ट इंडिपेंडंटचं. म्हणजे 1947 नंतर कोणते कोणते कमिटीज झाल्या, कोणते कमिशन्स आले, जसं राधाकृष्णन कमिशन, आणखी मुडलियार कमिशन, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्या सर्व गोष्टी आपण डिस्कशन करणार आहोत. त्याआधी काहीच जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व त्याचबरोबर आपली VPD एज्युकेशन नावाचे टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही जॉईन व्हायला विसरू नका. सर्वांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून भेटतील, तिथून तुम्ही ते पाहू शकता. गाईज, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही नेट सेटबद्दल अपडेट असेल तर तुम्हाला इमिजिएटली भेटत जाईल. तर गाईज, याच्यात पाहूया. तर आपण पाहत आहोत हायर एज्युकेशन. यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये जे डिस्कस केलं तर ते मी तुम्हाला एका मिनिटात सांगतो. काल आपण पाहिलं होतं इव्हॅल्युएशन ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया, पण कोणतं, प्री इंडिपेंडंट म्हणजे 1947च्या आधी कोणते ॲक्ट्स वगैरे आले ते आपण पाहिले होते. त्यामध्ये काय पाहिलं होतं हे पहा. त्यामध्ये आपण फर्स्ट टीचिंग कधी आलं होतं, म्हणजे 1781 पासून सर्व गोष्टी आपण 1947पर्यंत डिस्कस केल्या. पहिलं काय होतं, 1781ला फर्स्ट टीचिंग वगैरे हे आपण पाहिलं होतं. ज्यांनी पाहिलं नसेल त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक. हे वोट डिस्पॅच ॲक्ट, इंडियन युनिव्हर्सिटी ॲक्ट, हे बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. गाईज, हे लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल कालचं तर नक्की पहा. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, कारण 20 ते 25 मिनिटाचं लेक्चर असेल, पण त्यातून तुम्हाला 2 मार्क कमी कमी सहज भेटतील. कारण कमी पोर्शनमध्ये मी जास्त ॲक्ट कव्हर केले आहे. म्हणजे जवळजवळ यामध्ये तुम्ही पाहत असतात 17-18 ॲक्ट मी काय केलं आहे, कव्हर केला आहे. आणि यातूनच क्वेश्चन येईल जर प्री इंडिपेंडंटचा क्वेश्चन विचारला तर इथपर्यंत आपण म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे 1945पर्यंत आपण पूर्ण सिलेबस कव्हर केला होता. आता या पुढचं जे उरतं ते प्री इंडिपेंडंट म्हणजे 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्याच्या पुढचं काय ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तरी पहा, पोस्ट इंडिपेंडंट म्हणजे 1947 नंतर कोणत्या स्वतंत्र झाल्यानंतर कोणत्या सुधारणा झाल्या एज्युकेशनमध्ये, कोणत्या कमिटीज झाल्या. कारण आता इथून पुढं इंडियाचं राज्य होतं, त्याआधी काय होतं, इंग्रजांचं राज्य होतं, त्यांच्यानुसार कमिटीज वगैरे येत होता. आणि इथून पुढे तुम्हाला नावं पण जे कमिटीज वगैरे त्याचे नाव आहेत ते भारतीय नावं दिसेल तुम्हाला. कारण स्वातंत्र्य झालं भारत, शिक्षण वगैरे सर्व गोष्टी कोण पाहत होतं, भारत पाहत होता. म्हणून नावं वगैरे म्हणजे मागच्या वेळेस कसं हंटर एज्युकेशन कमिशन असे इंग्रजांच्या नावाने कमिशन्स वगैरे होते, पण आता तुम्हाला इंडियनच्या नावाने दिसतील. तर पाहूया. तर पोस्ट इंडिपेंडंट म्हणलं की युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन हे फर्स्ट येतं, म्हणजे UGC. तर UGCची स्थापना कधी झाली, जे मेन कंटेंट आहे तेच मी डिस्कशन करतोय. बाकी मी जो लिहिलेला नाही तो मी तुम्हाला ओरिल सांगाल. तर UGC स्थापना झाली 1953ला. आणि UGCचा ॲक्ट किती होता, तर 1956चा ॲक्ट होता. हे पण लक्षात ठेवा, एक्झामिनेशनला विचारलं आहे. UGC स्थापना 1953 झाली, पण UGC कायदा म्हणतो आपण तो 1956चा होता. आणि आता UGC कशासाठी आलं, तर मेंटेन स्टँडर्ड ऑफ टीचिंग अँड एक्झामिनेशन सिस्टीम ॲज वेल ॲज प्रमोट कोऑर्डिनेशन ऑफ युनिव्हर्सिटी. म्हणजे काय, तर जे स्टँडर्ड आहे आता UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन हे काय करतं, जे युनिव्हर्सिटीज वगैरे आहेत, ज्या आपल्या भारतातील युनिव्हर्सिटी आहेत, त्यांना काय करतं, ॲक्सेलरेट करतं, त्यांची पाहणी करत असतं. पहा तुम्ही, UGC येत असतं कधी, दर 1 वर्षाला, 5 वर्षाला त्यांचा असा क्रम ठरलेला युनिव्हर्सिटीला व्हिजिट देण्याचा. तर व्हिजिट दिल्यानंतर काय करते UGC, युनिव्हर्सिटीचं कामकाज कसं चालतंय त्या सर्व गोष्टी पाहत असतं. म्हणजेच काय, मेंटेन करतं ते स्टँडर्ड ऑफ टीचिंग आणि एक्झामिनेशन सिस्टीम. आता एक्झामिनेशन सिस्टीम तुम्ही इथं पाहत असता, आत्ता जे ऑनलाईन पेपर घ्यायचे का ऑफलाईन, याबाबत UGCने बऱ्याच गोष्टी महाराष्ट्र संदर्भात विरुद्ध केल्या. म्हणजे महाराष्ट्र सरकार काय म्हणत होतं, विद्यार्थ्यांचे पेपर कसे घ्यायचेच नाही. म्हणजे आता NTU नेटचे जे एक्झाम होते ते महाराष्ट्र सरकार म्हणत होतं आत्ता सध्या घ्यायचे नाही, कोरोना आहे त्यामुळं. पण UGC स्वतः ॲक्ट आहे,
UGC ॲक्टनुसार चालतं. तर UGC म्हणलं आम्ही एक्झामिनेशन घेऊ, कोविडच्या नियम वगैरे सर्व पाळून घेऊ. म्हणून काय झालं तर UGC एक स्वतः काय एक्झामिनेशन सिस्टीमला कसं करत असतं, मॅनेजमेंट करत असतं. यामध्ये गव्हर्नमेंट हस्तक्षेप करू शकत नाही. UGC स्वतःचा ॲक्ट आहे, ऑटोनॉमस बॉडी पूर्णपणे UGC, हे एक लक्षात ठेवा. नंतर आता UGCमध्ये फक्त त्याचं फुल फॉर्म आलतं कधी 1953 आलतं. UGC ॲक्ट 1956चा आहे आणि कशासाठी तर ग्रँट वगैरे देणे, तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती आहे, त्याच्या फुल फॉर्ममध्येच आहे. नंतर आहे NCERT. NCERT म्हणजे काय, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. याचं पहिली गोष्ट म्हणजे फुल फॉर्म विचारते एक्झामला, लक्षात ठेवा, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. आता हे आलतं कधी हे लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट. पहिला फुल फॉर्म, नंतर आलतं कधी 1961ला आलतं. आणि कशासाठी आलतं तर स्कूल एज्युकेशनसाठी आलतं, म्हणजे स्कूल एज्युकेशनची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय आलतं, NCERT आलतं. आणि UGC कसं चाललं होतं, जे आपलं हायर एज्युकेशन आहे त्यासाठी आलतं. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे युनिव्हर्सिटी ज्या आहेत हायर एज्युकेशनच्या त्यासाठी आलतं. आणि हे NCERT हे स्कूल एज्युकेशनसाठी आलतं. तर याचे फक्त ॲक्ट वगैरे लक्षात ठेवा, म्हणजे कधी आलतं, त्याचं स्थापनाचं इयर आणि कशासाठी आलतं हे लक्षात ठेवा. UGC आलतं ग्रँट वगैरे देण्यासाठी, एज्युकेशन सिस्टीमला मेंटेन ठेवण्यासाठी. NCERT कशासाठी आलतं तर स्कूल एज्युकेशनला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. आणि त्याचबरोबर कधी आलतं 1961ला आलतं. आणि याचा फुल फॉर्म एक लक्षात ठेवा, पेपरला येत असतो. हे दोन गोष्टी झाल्या. कळाली नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओला बॅक करा आणि एकदा पुन्हा ऐका, योग्य प्रकारे कळू देईल. आता पुढं पाहूया. आता हे 3 कमिशन्स आहेत, राधाकिशन, मोल्डियार आणि आणखी एक. तर ती तिन्ही कमिशन खूप महत्त्वाचे आहे, एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. पेपरला यातून क्वेश्चन येतोच, हे लिहून घ्या एका बुकवर. आता पहिलं आपण आहे, जसं मी सिक्वेन्समध्ये यांना अरेंज केलं आहे ना, पहिलं राधाकिशन कमिशन येईल, नंतर कोणतं येईल मोल्डियार, नंतर म्हणजे नंतर येईल कोठारे कमिशन. हे 3 कमिशन खूप महत्त्वाचे आहेत. तर यातील आपण पहिलं पाहतोय राधाकिशन कमिशन. आता हे कशासाठी आले ते तर तुम्हाला माहिती आहे, आता एज्युकेशन पॉलिसी येतात ना, म्हणजे 2019ची एज्युकेशन पॉलिसी आली पहा. तसंच तेव्हा पण पॉलिसी येत होता, पण यांना काय होतं, ज्या व्यक्तीने ती पॉलिसी काढली ना त्या व्यक्तीचं नाव त्या पॉलिसीला देत होते. आता इथं काय दिलं राधाकिशन कमिशन, म्हणजे याचं पॉलिसीचं नाव काय होतं, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन असं याचं नाव होतं. युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, इथं पहा युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन या पॉलिसीचं नाव होतं, पण त्याचे चेअरमन होते राधाकिशन, म्हणून त्यांचंच नाव त्या पॉलिसीला दिलं गेलं, राधाकिशन कमिशन. आता पेपरला येऊ शकतं युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनचं आणखी एक नाव काय तर राधाकिशन कमिशन आहे, किंवा राधाकिशन कमिशनचं आणखी एक नाव काय असं विचारू शकतात. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, दोघांना पण एकच म्हणतात. आता हे आलं कधी तर 1948 ते 1949 या वर्षी कमिशन चालू होतं. नंतर कशासाठी आलं तर हे एक लक्षात ठेवा, तर युनिव्हर्सिटीसाठी आलं. शब्दातच युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणजेच राधाकिशन कमिशन आलं कशासाठी तर युनिव्हर्सिटीज आहेत ना त्यांचं एज्युकेशन त्यांना इम्प्रूव्ह करायचं होतं, त्यासाठी आलं. आणि दिलं तर कोणी डॉक्टर राधाकिशन, मी सांगितलं आत्ताच, जे चेअरमन होते त्यांचंच नाव त्या कमिशनला दिलं जायचं. नंतर त्याचं इस्टॅब्लिशमेंट कशासाठी झालं तर स्पेशली, शब्द लक्षात ठेवा, ज्या रुरल एरियामधील ज्या युनिव्हर्सिटी आहेत ना त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी आलं, म्हणजे रुरल एरियामध्ये युनिव्हर्सिटी वाढवणं या गोष्टीसाठी आलं. शब्द लक्षात ठेवा, कीवर्ड या रुरल एरिया दिसलं की लक्षात ठेवा युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन त्याच्या संदर्भात आहे. नंतर फर्स्ट एज्युकेशन कमिशन आफ्टर इंडिपेंडंट. आता मी जर सांगितलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948ला, म्हणजे भारत स्वातंत्र्य एकच झाला 1947ला झाला, तर हे फर्स्ट असणार, कारण 1948ला म्हणजे त्याच्या नेक्स्ट इयरला हे फर्स्ट एज्युकेशन कमिशन आहे, कधी भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि ऑल्सो नोन ॲज युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, मी आता सांगितलं याचं ऑथॉरिक नाव आहे. आणि प्रोव्हाइड एज्युकेशन आफ्टर 12th स्टँडर्ड, म्हणजे 12वी नंतर जे विद्यार्थी, आता 12वी नंतर काय कॉलेजची लाईफ सुरू होती, तर कॉलेजची लाईफसाठी हे एज्युकेशन कमिशन आलं. याचा फुल फॉर्म म्हणजे लक्षात देत पहा, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, शब्दाचं युनिव्हर्सिटी. आणि त्यांनी म्हणलं आहे काय, तर 12वी नंतर जे मुलं आहेत ना त्यांना चांगली क्वालिटी लाईफ देण्यासाठी, त्यांना क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी आलं. म्हणजेच 12वी नंतर ग्रॅज्युएशन असतं, म्हणजेच कॉलेज असते आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण समजू शकतो की 12वी नंतरच्या एज्युकेशनसाठी युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आलं. नंतर 30 कमिशन वर्क फॉर युनिव्हर्सिटी, आता हे पण तुम्हाला सांगितलं युनिव्हर्सिटीसाठी आलं. आता बेसिक याचं लक्षात काय ठेवायचं हे सांगतो. हे पहा, हे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन याला म्हणतात काय राधाकिशन कमिशन, म्हणजे आणि हे कधी आलं तर आफ्टर इंडिपेंडंट, म्हणजे 1948ला आलं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1947ला भारत स्वतंत्र झाला, लगेच 1948ला आलं. आणि दिलं कोणी तर राधाकिशन कमिशन, पाठ झाला असेल तुमचं. आणि कीवर्ड रुरल एरियाच्या युनिव्हर्सिटीसाठी आलं, हे एक गोष्टी फक्त लक्षात ठेवा. नंतर नेक्स्ट आहे लक्ष्मण स्वामी मोल्डियार कमिशन. आता याचं फक्त इयर म्हणजे सर्वांचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. लक्ष्मण स्वामी मोल्डियार कमिशन
नंतर आलं युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन नंतर, म्हणजे 1948ला युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन आलं. त्यानंतर 1952ला लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन आलं. या आणखी एक नाव याचं काय तर सेकंडरी एज्युकेशन कमिशन. आता ॲक्च्युली याचं नाव आहे सेकंडरी एज्युकेशन कमिशन, पण याचे चेअरमन होते सेकंडरी एज्युकेशन कमिशनचे लक्ष्मण स्वामी मुडलियार, म्हणून त्यांच्याच नावाने त्याला ओळखलं जातं लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन. आता क्वेश्चन कसा बनेल हे पहा. लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशनला आणखी एक नाव काय तर सेकंडरी एज्युकेशन कमिशन, हे लक्षात ठेवा. आणि हे आलतं कधी 1952ला आलतं. नंतर यामध्ये काय डिस्कशन केलं तर महात्मा गांधींचे जे थॉट आहेत महात्मा गांधीजींचे जे थॉट आहेत ना त्यांना एज्युकेशनमध्ये आणण्यासाठी हे स्पेशली लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन आलतं, एक लक्षात ठेवा. म्हणजे महात्मा गांधीजींचे फिलॉसॉफी एज्युकेशनमध्ये आणण्यासाठी आलतं. नंतर याला कशासाठी होतं स्कूल एज्युकेशनसाठी होतं. नंतर इश्यू रिलेटेड म्युझिक अँड सायन्स, म्हणजे सायन्स म्युझिक आणखी जे अदर एज्युकेशनचे रिलेटेड आहे त्या गोष्टी याचे डिस्कशन केलं. हे काय महत्त्वाचं नाही इतकं. नंतर इंट्रोड्यूस, आता हे महत्त्वाचं आहे, क्वेश्चन इथून येतोच. हे पहा, इंट्रोड्यूस 3+4 एज्युकेशन सिस्टीम. यांनी काय केलं तर इंट्रोड्यूस केली ती 3+4 एज्युकेशन सिस्टीम, म्हणजे 3 इयर सेकंडरी एज्युकेशन आणि 4 इयर हायर एज्युकेशन सिस्टीम फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली. लक्षात ठेवा बरं का. लक्ष्मण स्वामी मुडलियार यांनी काय केली ती 3+4 एज्युकेशन सिस्टीम फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली ती. आणि 3 म्हणजे काय तर सेकंडरी एज्युकेशन, म्हणजे 3 वर्षाचं सेकंडरी एज्युकेशन असणार आणि 4 वर्षाचं काय असणार हायर एज्युकेशन असणार. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा यामध्ये. नंतर अल्सो ॲडवाइज मल्टीपर्पज स्कूल अँड व्होकेशनल एज्युकेशन. तर व्होकेशनल एज्युकेशनची गोष्ट पण कोणी केली ती लक्ष्मण स्वामी मुडलियार यांनी केली ती. आता यामध्ये तुम्हाला पाठ काय करायचं ते सांगतो. पाठ करण्याच्या गोष्टी सगळ्या तुम्हाला आधी सांगितलं तर हायर एज्युकेशन असा टॉपिक आहे तिथं गोष्टी पाठ तुम्हाला जास्त करावं लागणार आहे समजून घेण्यापेक्षा. लक्ष्मण स्वामी मुडलियाराचं आणखी एक नाव काय तर सेकंडरी एज्युकेशन कमिशन. हे आलं कधी 1952-53ला. नंतर कशासाठी आलं तर महात्मा गांधींचे फिलॉसॉफी आहे त्यांचे विचार आहे ते एज्युकेशनमध्ये आणायचे होते. त्यानंतर यांनी फर्स्ट टाइम काय दिलं 3+4 म्हणजे 3 वर्ष सेकंडरी एज्युकेशन आणि 4 वर्ष हायर एज्युकेशन ही सिस्टीम एज्युकेशनमध्ये आणण्यासाठी काय आलं लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन आलं. ह्या गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहेत तेवढंच लक्षात ठेवा. नंतर नेक्स्ट आहे, कळत नसेल तर व्हिडिओ एकदा पुन्हा पहा बरं का, लक्षात चांगल्या योग्य प्रकारे येईल. आता मुडलियार कमिशन किंवा याला म्हणतो आपण इमोशनल इंटिग्रेशन, याला आणखी एक नाव काय याचे चेअरमन होते डॉक्टर संपूर्णानंद किंवा एक मिनटं लक्ष्मण स्वामी नाही हे वेगळ्या. हे इमोशनल इंटिग्रेशन हे दिलं तर कोणी आणि आलं कधी फक्त या 3 गोष्टी लक्षात. पहिलं इमोशनल इंटिग्रेशन हे कमिशन दिलं तर 1961ला. कोणतं इमोशनल इंटिग्रेशन कमिशन 1961ला आलं आणि दिलं कोणी संपूर्ण आनंद यांनी दिलं. फक्त एवढंच लक्षात ठेवा कशासाठी इमोशनल इंटिग्रेशन कमिशन आलं 1961ला आणि दिलं तर कोणी डॉक्टर संपूर्ण आनंद. फक्त या 3 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत, बाकी दुसऱ्या गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तरी चालेल. आता हे खूप महत्त्वाचं आहे, पेपरला यातून क्वेश्चन येतोच. कोठारी कमिशन यालाच म्हणतात नॅशनल एज्युकेशन कमिशन 1946. लक्षात ठेवा कोठारी कमिशन यालाच काय म्हणतात नॅशनल एज्युकेशन कमिशन. आता तुम्हाला कळालं असेल कोठारी का नाव आहे तर कोठारी हे कोण होते दौलतसिंग कोठारी यांचं नाव आहे. दौलतसिंग कोठारी हे कोण होते चेअरमन होते कशाचे नॅशनल एज्युकेशन कमिशनचे कोण होते चेअरमन होते, म्हणून त्यांचंच नाव त्या एज्युकेशन कमिशनला दिलं नॅशनल एज्युकेशन कमिशन किंवा कोठारी कमिशन. यांचं नाव होतं दौलतसिंग कोठारी. लक्षात ठेवा असा क्वेश्चन येऊ शकतो दौलतसिंग कोठारी यांच्या कमिशनचं नाव काय किंवा नॅशनल एज्युकेशन कमिशनला आणखी एक नाव काय तर कोठारी कमिशन. आता दौलतसिंग कोठारी यांनी कमिशन कधी दिलं 1964ला दिलं आणि कशासाठी आलं तर गिव्ह एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट सेम एज्युकेशन सिस्टीम फॉर ऑल. म्हणजे यांनी काय दिलं की रिपोर्ट एक दिलता एज्युकेशनचा आणि त्यामध्ये काय म्हणतो त्यांनी की प्रत्येकाला सेम एज्युकेशन भेटलं पाहिजे. म्हणजे एज्युकेशनमध्ये काय असेल चढ उतार नको, प्रत्येकाला सेम एज्युकेशन इक्वली एज्युकेशन भेटलं पाहिजे हे त्याच्यामध्ये डिस्कशन केलं. तर एक्झामच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय हे फर्स्ट टॉपिक हे सेकंड टॉपिक. नंतर हे एक महत्त्वाचं आहे त्यांनी पुन्हा एकदा रिइंट्रोड्यूस केलं तर 10+2+3 सिस्टीम. ज्यांनी काय केलं तर 10+2+3 सिस्टीम म्हणजे काय हे पहा. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन म्हणजे 10वीपर्यंत शिक्षण वेगळं असणार, म्हणजे 11वी 12वी 2 वर्षाचे असणार आणि FY SY TY हे 3 वर्ष असं यांनी पुन्हा एकदा रिइंट्रोड्यूस केलं. तर याआधी एका जणांनी याच्या आधी एक कमिशन होतं त्यांनी पण याला फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलं. तर त्याचं मी कालच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलं. तर मला त्या कमिशनचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे काय
मी पुन्हा एकदा सांगतो, क्वेश्चन काय माझं हे पहा. रिइंट्रोड्यूस केलं शब्द काय, म्हणजे याच्या आधी कोणतं रिइंट्रोड्यूस केलं ते, तर यांनी रिइंट्रोड्यूस केलं काय, 10+2+3 एज्युकेशन सिस्टीम. कोणी, कोठारी कमिशननी. पण याआधी कोणतरी इंट्रोड्यूस केलं तर फर्स्ट टाइम, त्या कमिशनचं नाव काय किंवा त्या व्यक्तीचं नाव काय हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे. लेक्चर नंबर 3 मध्ये मी डिस्कशन केलं होतं, जे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करेल, मी त्याचं नेक्स्ट लेक्चरमध्ये नाव पण वाचणार आहे की मला कोणी राईट आन्सर दिलं आहे कोणी रॉंग दिलं हे पण. तर मला एकदा कमेंट बॉक्स नक्की याच्याबद्दल कमेंट करा. नंतर आहे स्टँडर्डाइज एज्युकेशन सिस्टीम. आता मी ऑब्व्हियसली त्यांनी काय केलं, रिइंट्रोड्यूस केलं काय, 10+2+3 सिस्टीम. म्हणजेच काय केलं त्यांनी, स्टँडर्डाइज केलं एज्युकेशनला. म्हणजेच तो नवीन पॉईंट आला आहे, स्टँडर्डाइज केलं एज्युकेशन सिस्टीमला कोणी, कोठारी कमिशनने. कशामार्फत स्टँडर्डाइज केलं, तर यामार्फत 10+2+3 सिस्टीम. तर काहीच मध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी त्या पुन्हा एकदा सांगतो सर्व. तर आपण पहिला आज पोस्ट इंडिपेंडंट म्हणजे 1947 नंतर काय काय गोष्टी होत्या त्या पहिल्या. यामध्ये आपण पहिलं युजीसीचं काय स्थापना कधी झाली, 1953ला. युजीसी ॲक्ट कधी आहे, 1956चा. आणि कशासाठी आहे, तर ग्रँट देणं युनिव्हर्सिटींना, त्याचबरोबर एज्युकेशनची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं यासाठी युजीसी काम करत असतं. युजीसीचा फुल फॉर्म काय, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. नंतर NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग आलं कधी, 1961ला आलं. कशासाठी आलं, तर स्कूल एज्युकेशनसाठी आलं. हे पण लक्षात ठेवा, स्कूल एज्युकेशनसाठी काय काम करतं, ते NCERT. नंतर पाहिलं आपण राधाकृष्ण कमिशन. आता यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आलं कधी, 1948ला राधाकृष्ण कमिशन आलं. आणि याला आणखी एक नाव काय आहे, तर युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. याचं नाव आणखी काय, युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. आणि रूरल एरियासाठी आलं ते कीवर्ड आहे तुम्हाला सांगितलं आहे. आणि फर्स्ट एज्युकेशन कमिशन होते कधी, आफ्टर इंडिपेंडंट. कारण 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 1948ला हे फर्स्ट एज्युकेशन कमिशन होतं भारताचं. नंतर भारत स्टँडर्ड नंतर एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्ह करायची. म्हणजे काय, तर 12वी नंतर कॉलेजेस असतं आणि हे कशासाठी, युनिव्हर्सिटी कॉलेजसाठी असते. म्हणून भारत स्टँडर्ड नंतर युनिव्हर्सिटीला इम्प्रूव्ह करायचं, युनिव्हर्सिटीची लाईफ इम्प्रूव्ह करायची त्यासाठी आलं. आणि तर बरोबर युनिव्हर्सिटीसाठी वर्क करतं वगैरे ते दिलं आहे. याचं लक्ष ठेवायचं तुम्हाला, हे कधी आलं ते. नंतर याचं आणखी एक नाव काय ते. आणि त्याचबरोबर हे कशासाठी काम करतं, तर रूरल एरियाच्या युनिव्हर्सिटी आहेत त्यांसाठी काम करते. या बेसिक गोष्टी लक्ष ठेवायच्या आहे. नंतर पहिलं आपण लक्ष्मण स्वामी मोडलियार कमिशन. आता हे आलं कधी, ते एक लक्ष ठेवायचं, 1952ला आलं. याला आणखी एक नाव काय, सेकंडरी एज्युकेशन कमिशन. आणि आणखी एक म्हणजे कशासाठी आलं, तर गांधीजींचे थॉट आहे ते एज्युकेशनमध्ये आणायचे. आणि त्यांनी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलं 3+4 सिस्टीम, म्हणजे 3 इयर सेकंडरी एज्युकेशन कमिशन आणि 3 इयर सेकंडरी एज्युकेशन आणि 4 इयर हायर एज्युकेशन सिस्टीम यांनी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केली, हे लक्षात ठेवा. नंतर इमोशनल इंटिग्रेशन. यामध्ये तुम्हाला 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हे आलं कधी आणि याला आणखी म्हणजे दिलं कोणी, तर चेअरमन याचे होते डॉक्टर संपूर्ण आनंद. आणि पहिली गोष्ट इमोशनल इंटिग्रेशन हे कमिशन आलं होतं. नंतर 1961ला आलं होतं आणि चेअरमन होते डॉक्टर संपूर्ण आनंद. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, बाकी नाही ठेवलं तरी चालेल. आणि लास्टला पाहिलं आपण कोठारी कमिशन. कोठारी कमिशन आलं कधी, 1964ला आलं. दौलत सिंग कोठारी चेअरमन होते म्हणून याला कोठारी कमिशन पण म्हणतात. याचं आणखी एक नाव काय, तर नॅशनल एज्युकेशन कमिशन याचं नाव आहे. त्याचबरोबर यांनी पुन्हा एकदा रिइंट्रोड्यूस केलं तर काय, 10+2+3 सिस्टीम. म्हणजे एज्युकेशनमध्ये 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन अशी भाग पाहिजे एज्युकेशनमध्ये. यांनी पुन्हा रिइंट्रोड्यूस केलं होतं. आणि स्टँडर्डाइज एज्युकेशन केलं तर कशामार्फत, हे 10+2+3 सिस्टीम मार्फत. तर काहीच हे होतं लेक्चर. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. मला तुमच्या कमेंटनी मोटिवेशन भेटत असतं. आणि मी जे तुम्हाला क्वेश्चन केला आहे की 10+2+3 सिस्टीम ही कोणी इंट्रोड्यूस केली ती फर्स्ट टाईम, तर मी कालच्या लेक्चरमध्ये याचं डिस्कशन केलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल ते पहा आणि मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की याचं राईट आन्सर पहिलं काय आहे, म्हणजे फर्स्ट टाईम कोणी इंट्रोड्यूस केलं. कारण यांनी काय केलं आहे, रिइंट्रोड्यूस केलं आहे कोणी, कोठारींनी. तर फर्स्ट टाईम कोणी इंट्रोड्यूस केलं तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.